बदलापूरमध्ये अवघ्या 3.5 वर्षाच्या 2 चिमुकल्या मुलींवर शाळेत अत्याचाराची घटना घडली आहे। ज्याला मुली दादा म्हणायच्या त्यानंच असा प्रकार केल्यानं खळबळ उडाली आहे। शाळेतही आता मुली सुरक्षित नाहीत का असा प्रश्न विचारला जातोय। मंगळवारी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि बदलापूर स्टेशनवर रेल रोको करण्यात आला। तब्बल 10 तास रेल्वे रुळावर आंदोलक ठाण मांडून होते। दरम्यान मुलीवर अत्याचार प्रकरणात ठाणे पोलीस आयुक्तांनी 3 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले। पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यात दिरंगाई केल्याचा आरोप आहे। 2 पीडित मुलींपैकी एकीची आई गर्भवती असून तिलाही 10 तास पोलीस स्टेशन आणि रुग्णालयात बसवून ठेवण्यात आलं। अनेक तास तक्रार दाखल करून घेतली गेली नाही। पीडित मुलीची आई गर्भवती असताना पोलिसांकडून 10 तास त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं गेलं। यामुळे पीडितेच्या आईला मोठा धक्का बसला। यामुळे तब्येत बिघडली आणि तापही आला। पीडितेच्या नातेवाईकांनी म्हटलंय की आम्ही एका खासगी रुग्णालयात मुलीची तपासणी केली तेव्हा लैंगिक अत्याचार झाल्याचं समजलं। त्यानंतर सरकारी रुग्णालयात पुन्हा वैद्यकीय तपासणी केली। त्यानंतर बराच वेळ पोलीस स्टेशनला चौकशी केली। वैद्यकीय तपासणीनंतर पोलीस चौकशीत बराच वेळ गेला। हा काळ पीडित मुलगी आणि तिच्या आईसाठी खूप त्रासदायक होता असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केलाय। पोलिसांनी या प्रकरणात संवेदनशीलता दाखवली नाही। लहान मुलीचं प्रकरण असूनही गुन्हा दाखल करायला वेळ लावला असं नातेवाईकांनी म्हटलंय।